ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत, यांचे 20-20 वर्ष गेलेत साहेब संघटनेत काम करत असताना. आणि SP साहेब सांगायचं म्हणजे प्रशासनाचं आणि आमचं सरपंचाचं नातं असल्यासारखं असते. परंतु ज्या जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये 2 वर्षामध्ये तुम्ही असतील, तुम्ही ऍडिशनल SP होता, साहेब होते, याच्यातून आम्हाला कळालं की प्रशासनासोबत उत्तम समन्वय असला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि त्याचं ताजतवानं उदाहरण म्हणजे अभिजित राऊत सर आहेत. कारण सर, नवीन सरांना सांगतो, नांदेड हा चळवळीचं उगमस्थान आहे. इथं अनेक चळवळी घडतात, इथले इथून आंदोलन होऊन महाराष्ट्रात त्याचा प्रतिसाद पडतो. त्यापैकी आंदोलन होते. आयुक्त साहेबांना माहित आहे, निश्चित गेल्या वर्षी साहेब कलेक्टर साहेब त्यांना सोबत आपलं शिवजयंतीला सोबत घेऊन फिरले, त्यावेळेस सांगितलं की नांदेडच्या लोकांना फक्त प्रेम करायविषयी आहे, ते दोन्ही साईडनं प्रेम करतात म्हणले. तसं साहेब झालं. आणि या ठिकाणी अभिजित राऊत सरांना नांदेडकरांच्या वतीनं आम्ही जे निरोप समारंभ आयोजित केला, ही टॅगलाईन आम्ही आठवले की आम्ही नांदेडकर. कारण साहेब हे प्राथमिक स्वरूपात तुमचा निरोप समारंभ देण्यासाठी विशेष अभिजित राऊत सर सरांबद्दल मी या स्टेजवर इथून बोललो होतो की माझा आणि सरांचा प्रवास कसा राहिला की 1.5 वर्ष जवळपास आम्ही केवळ आणि केवळ व्हॉट्सअपवर बोलत होतो, कधी प्रेझेंटली भेटलो नाही. पण सरांचा जो रिस्पॉन्स भेटायचा आणि आमची ओळख झाली आणि ह्या इलेक्शनच्या टाइमला तिथे भेटलो आणि तिथून आमची बोलायची सुरुवात झाली. आणि किल्लेदार म्हणून पण मी किल्ल्याचं काम पाहू लागलो, त्यावेळेस पण संबंध आले आणि वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये संबंध येऊ लागले आणि सरांसोबत बोलणं होऊ लागलं. जनजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन हा थोडासा अनुभव सरांना केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी सांगितला होता आणि तिथूनच माझी ओळख झाली साहेबांची. सरांबद्दल एवढं म्हणजे आता कुठे कुठे बोलत होतो सर आपल्याला, मी तुम्हाला मेसेजही केला. आणि ज्या दिवशी सरांचा बदलीचा मेसेज आला तर माहिती नाही, मी पत्रकार जरी असेल आणि राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून जरी काम करत असेल तर डोळे भरले साहेब माझे. म्हणजे तुमची बदलीची ऑर्डर पाहिली आणि माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. मी नंदगिरी किल्ल्यावर होतो, गुरु साहेब स्टेजवर बोलत होते, अप्पर पोलीस अधीक्षक, आणि मी बदली पाहिली आणि अक्षरशः इतकं वाईट वाटलं मला की अरे आता तर कुठे सरांशी माझा संबंध येत होता आणि मी बोलत होतो, सरांना काही विषय मांडत होतो. आणि सर खरोखरच तुम्ही इतके चांगले कलेक्टर, कारण की मी तुमच्यावर इम्प्रेस झालो आणि ट्रिगर कुठून झालो तर जळगावचा माझा एक मित्र आहे, त्याचं नाव मयूर भांडिया आहे आणि मी उत्तराखंडला ड्युटीला होतो. तर त्यांनी सांगितलं की अरे बहुत अच्छे कलेक्टर है, बहुत अच्छा उनका काम है, जळगाव में बहुत अच्छा उनका ये रहा. सरांचा नंबर पण नव्हता माझ्याकडे, फक्त कलेक्टर म्हणून रुजू झाले हा निरोप आला होता उत्तराखंडला मला. मग मी नांदेडच्या रिसोर्सवर सरांचा नंबर काढला आणि तिथूनच मी व्हॉट्सअपवर सरांना बोलू लागलो होतो. तर असा काही माझा प्रवास राहिला. खरोखरच आई बाबा तुम्हालाही सांगतो की असे जिल्हाधिकारी नांदेडला भेटले की एखादा पत्रकार, शेवटी पत्रकार जरी असेल तरी तो माणूसच असतो, तर माझ्या डोळे भरले. सर तुमची बदली झाली, अक्षरशः मनाला खूप वाईट वाटलं. आणि जसं दशरथ पाटील साहेब माझे जुने मित्र आहेत, संकेत पाटील साहेब, पंजाबरावजी साहेब यांचा माझा जुना संपर्क आहे, माझा जुनं हे नातं राहिलेलं आहे. आणि अन्य लोकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. एवढंच व्यक्त करावं वाटत होतं की साहेबांनी पुन्हा आता साहेबांनी जे बोललं तर आमची इच्छा हीच आहे की खरोखरच साहेब की पुन्हा तुम्ही नांदेडकरांवर तुमचं जे हे प्रेम भेटलेलं आहे पुन्हा हे नांदेडकरांना भेटावं ही इच्छा व्यक्त करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. परंतु राऊत सरांच्या विरोधात येण्याची आम्हाला गरज पडली नाही आणि त्यांनी जे काही केलं ते दाखवण्याचा फक्त आम्ही प्रयत्न केला. आणि खरंच आम्हाला आवडलेला जिल्हाधिकारी म्हणून मी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना मेसेज केला होता की परंतु ज्या मंडळींनी नांदेडकरांनी जो सेंडऑफ ठेवला खरंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. पूर्वीचेही आता मी जवळपास आम्ही 90 पासून या क्षेत्रामध्ये आहोत. परंतु जिल्हाधिकारी असो, पोलीस अधीक्षक असो किंवा कमिशनर असो किंवा CEO असो, हीच खरी 4 जी मंडळी आहे, 4 पद आहेत जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास होतो, यांच्यामुळेच जिल्ह्यातले प्रश्न सुटतात. आणि अभिजित राऊत सर यांना निरोप देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री खंडले सर, उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, राऊत मॅडम, राऊत सरांचे आई वडील, आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत होतं की राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत आहे. त्याच्या तयारीमध्ये पूर्ण प्रशासन होतं
आणि अचानक 4 तारखेला जिल्हाधिकारी म्हणजे हे संपूर्ण यंत्रणेचा प्रमुख यांचीच बदली झालेली आहे असा आदेश आला आणि सर्वजण अस्वस्थ झाले की आता सरांना इतक्या लवकर जाणं काही अपेक्षित नव्हतं कोणाला, पण बदली झालेली होती आणि स्पर्धा तोंडावरती होती. तर सगळ्यांना हुरहुर लागून गेली की आता सर जातील. तसं पाहिलं तर आता आपल्यालाही नवीन नाही आणि आम्हालाही नवीन नाहीये. हे राऊत सरांनी जर ठरवलं असतं तर त्यांना नक्कीच एक्सटेन्शन घेता आलं असतं किंवा आपल्यासारख्यांच्या सर्वांच्या सहकार्याने एखादं जन आंदोलन सुद्धा उभं करता आलं असतं. ते शक्य होतं. पण ते जर केलं असतं तर ते राऊत सर ठरले नसते. राऊत सर होतेच असे की त्यांनी प्रत्येकाला हुरहुर लावूनच जायचं ठरवलेलं असेल कदाचित, म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काहीही न करता आपली धुरा जी आहे ती आपले नवनियुक्त जिल्हाधिकारी होते करंडले सर यांना दिली आणि दुसऱ्या दिवशीच रिलीव्ह झाली. तसं मी त्यांनाही निरोप समारंभ दिला, त्यावेळेस ते म्हटले की निरोप समारंभ हा त्यांना न आवडणारा विषय आहे, कारण कौतुकाचे शब्द बोलतात, लोकांना म्हणजे जाणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणी वाईट बोलत नाही म्हणून कौतुक करतात. पण सर तसं नव्हतं. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं आणि ते तुम्ही टाळू शकत नाही. कारण तुमच्यावरती प्रेम करणारे, जीव लावणारे जे लोक आहेत त्यांना इतक्या दिवसात बोलता येत नव्हतं आणि ही एक संधी होती की तुमच्याबद्दल जे आदर आहे, प्रेम आहे किंवा आपण ज्या पद्धतीनं प्रशासन 2.5 वर्ष चालवलेलं आहे त्याबद्दल एक तुम्हाला ही आमच्या बाजूने एक आभार व्यक्त करण्याची आम्ही ही संधी घेतली. प्रत्येकानं आतापर्यंत जे बोललेले आहेत ते फक्त बोलायचं म्हणून कुणीही बोललेलं नाहीये. सगळेजण मनातून बोलत आहेत आणि माझा अनुभव आहे, कारण मीही आता नांदेडकरांचे संपल्यानंतर आमचं मनोगत चालू केलेलं आहे, पण मी त्या संगमावरचा आहे. कारण मी पण नांदेडकर आहे, कारण मी ग्रॅज्युएशनचे 6 वर्ष इथं घालवलेले आहेत आणि हे 1.5 वर्ष 7.5 वर्ष मी नांदेडचाच आहे. त्याच्यामुळे नांदेडकर कसे प्रेम करतायत ही मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे नांदेडकरांनी जी अपेक्षा केली की आपलं नवीन होऊ घातलेलं विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे त्याचे पहिले विभागीय आयुक्त आपल्यासारखे जर झाले तर नांदेड विभाग हा पूर्ण क्षमतेने तयार होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्यासारखे अधिकारी या ठिकाणी काम करत असताना एक त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. महापालिकेमध्ये सध्या तर सदस्य नाहीच, मी प्रशासक असल्यामुळं सरांना ज्यावेळेस एखादं काम महापालिकेला सांगायची इच्छा असायची तर ते म्हणायचे कमिशनर साहेब आपल्याला एखादं काम हे काम करायचं आहे, करता येईल का किंवा आपण करू. त्यांना सांगायचं असते करा म्हणून, पण त्यांची पद्धत जी आहे की आपण करू. मग मी ते समजून घ्यायचं. सुरुवातीला वेगळं वाटायचं, मी हो म्हणून टाकायचं. आपल्या सगळ्याला बऱ्यापैकी अनुभव असेल माझ्याबद्दल, पण कारण मी करायचे असेल तर सरळ हो म्हणतो आणि विषय संपवतो. सरांना त्याच पद्धतीनं माझं सहकार्य राहिलं आणि सरांनीही कधीही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, दंडाधिकारी किंवा नियंत्रण अधिकारी अशा पद्धतीचं वागणूक न ठेवता आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम केलेलं. त्यांनी एका ठिकाणी मला चित्र प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, फोटोचं प्रदर्शन, आणि त्या ठिकाणी माझा सत्कार करत असताना त्यापैकी एक फोटो द्यायचा होता मला. तर त्यांनी तो एक फोटो स्वतः निवडला. मल्लखांब खेळणारा मुलगा होता आणि तो आडवा असा बॅलन्स करून उभा राहिलेला होता. ते मला त्यांनी गिफ्ट द्यायला लावलं होतं. महापालिका एक चालू आहे. कलेक्टर साहब, माजी कलेक्टर साहब, रावत सर, अनुराधा मॅम, अंकल आंटी, राहुल सर आणि आमचे सहकारी डोयफोडे सर आणि सर्व जे नांदेडकर इकडे आलेले आहेत, सर्व पत्रकार, आमचे सर्व मराठा समाजचे, सकल मराठा समाज आणि सर्व जे आंदोलन करतात आणि सर्व इन जनरल लोक आलेले आहे इकडे. एक सरान जे कलेक्टर साहेब आला होता, मला वाटतं की माझी जी नेमणूक इकडे झाली होती ॲडिशनल SP म्हणून, त्याचे 2 महिन्यापूर्वी सर आला होता इकडे आणि आम्ही पूर्ण ॲडिशनल SPच्या टेन्युअर सरांचे गायडन्समध्ये
आणि त्या पिरियडमध्येच खूप आंदोलन झाला, जसा असा एक मराठा प्रोटेस्ट होतो आणि तसेच छोटा छोटा लॉ अँड ऑर्डरचे इश्यू, जसे की एक गोंडाळचा इश्यू होता आणि असं बरेच इश्यू झाला. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आणि कोकाटे साहेब त्यावेळी होते, तर प्रत्येक गोष्टीमध्ये असा एक एश्युरन्स होता की जर काही जास्त आंदोलन झाला किंवा जर काही जास्त इश्यू झालेला आहे, कलेक्टर सर पण आमच्या सोबत आहे, असा एक एश्युरन्स नेहमी आमच्याकडे असतो की ठीक आहे, एक आपण शांतता कमिटी मीटिंग घेऊ, सरांना पण बोलू, सरांना पण टाइम घेऊ आणि आम्ही मीटिंग घेऊन ते इश्यू संपणार. आणि मला वाटतं की हा 2 वर्षचे जे पिरियड होता त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो. काही असा मोठी लॉ अँड ऑर्डरची गोष्टी नांदेड सिटीमध्ये किंवा नांदेड पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला नाही आणि याबद्दल एक क्रेडिट आय एम शुअर नांदेडकरचे आहे. पण तसेच राऊत साहेबांची जी भूमिका होती की सर्वांसोबत समन्वय साधून जे काही मूळ प्रश्न आहे त्यावर ऍक्च्युली डिस्कशन करून आणि कसा मूळ प्रश्नाला त्याचे समाधान होईल, हा एक भूमिका पोलीस प्रशासनासाठी खूप युजफुल झाला. तसेच एक इन पर्सनॅलिटी वाईज मी सांगतो तर आमचे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा प्रशासकासाठी 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतो, खूप महत्वाच्या असतो. एक आहे की तुम्ही प्रशासनमध्ये जे आमचे डेली वर्क आहे त्यामध्ये आम्ही किती प्रोफेशनल आहोत आणि तसेच एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे की तुमची पब्लिक कनेक्ट, पब्लिक बिहेवियर किती चांगला आहे. पब्लिक कनेक्ट जर चांगला नसेल तर आमची प्रशासनिक कार्य सुद्धा खूप सक्सेसफुल आम्ही राहणार अशा शक्य नाही. तो पब्लिक कनेक्ट आणि लिएजनिंग विथ ऑल स्टेक होल्डर्स जे आम्ही म्हणतो की जितके एक सिटीमध्ये एक डिस्ट्रिक्टमध्ये जितके स्टेक होल्डर्स आहेत सर्वांसोबत एक समन्वय साधून एक समाधान केला पाहिजे, असा एक लर्निंग आमच्यासाठी सुद्धा सरांनी हा 2 वर्षामध्ये दिलेला आहे. आणि मला वाटतं की खूप सारे उदाहरण आहे ज्यामध्ये की पोलीस प्रशासन, पर्टिक्युलरली पोलीस प्रशासनमध्ये लॉ अँड ऑर्डरमध्ये आणि क्राईम कंट्रोलमध्ये सुद्धा जे कलेक्टर ऑफिस योगदान असतो, जसा की फॉर एक्झाम्पल एमपीडीएचा प्रस्ताव एक असतो, त्यामध्ये मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षमध्ये आम्ही 14 प्रस्ताव एमपीडीएचे प्रस्ताव सरांनी की हा एक सराईत गुन्हेगार आहे नांदेडसाठी आम्ही प्रस्ताव पाठवत होता आणि सरांनी लगेच त्यावर डिसिजन घेऊन असं 14 प्रस्ताव आम्ही एमपीडीएच्या नांदेडमध्ये सक्सेसफुली कोर्टमध्ये सुद्धा पुढे जाऊन आम्ही डिफेंड केलेला आहे. तसेच हद्दपारचा मला वाटतं रेकॉर्ड होता मागच्या 1 वर्षमध्ये आम्ही केलेला आहे, जवळपास 30 ते 35 हद्दपारचे प्रस्ताव सुद्धा आम्ही केला आणि पुढे सुद्धा मला वाटतं की सरांची गाईड्स नेहमीच आमच्यासारखे पर्सनली माझ्यासोबत तो नेहमीच राहणार. त्यासाठी सुद्धा नांदेड खूप स्पेशल आहे. त्यांची 2 वर्षची सक्सेसफुल टेन्युअर इकडे आहे, ह्यामध्ये संशय नाही. पर्सनली सुद्धा जे सरांचे नेक्स्ट जनरेशन आहे, एक जनरेशन आहे, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन सुद्धा त्याची जे बर्थ प्लेस आहे सरांची डॉटरची हा नांदेड आहे. त्यांची बर्थ सर्टिफिकेट मध्ये नांदेड नेहमीच राहणार आहे. तर त्यामुळे सरांसाठी सुद्धा नांदेड आणि नांदेडचे हा तुमचा जे स्नेह आहे, कनेक्शन आहे, हा नेहमीच पुढे सुद्धा असाच राहणार. आणि पर्सनली माझ्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनासाठी सुद्धा सर एक गायडन्स म्हणून नेहमीच मला वाटतं की आमचं खूप स्नेह आणि गायडन्स ऍज अ गार्जियन म्हणून एक ज्युनियर ऑफिसर जे सरांचे सिव्हिल सर्व्हिस मध्ये आम्ही एक जे ज्युनियर ऑफिसर आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांची गायडन्स आमच्या सोबत नक्कीच राहणार. आणि जे नवीन कलेक्टर साहब राहुल सर आलेला आहे ते आते ही के साथ उन्होंने जो आमचे पोलीस प्रशासनचे रिक्वायरमेंट आमची नेहमी असतो बद्दल काय प्रॉब्लेम आहे, काय काय सिच्युएशन होऊ शकतो, सरांना स्वतः पुढाकार घेऊन मला बोलावून याच्यावर ब्रीफिंग घेतलेला आहे. मला वाटतं की पुढे सुद्धा राहुल सरांच्या गायडन्स मध्ये आणि तुमच्या सर्वांचे सहकार्यामुळे मला वाटतं की पुढच्या जे पिरियड आमचे राहणार 1.5 वर्ष जे काही
हा मला वाटतो की आम्ही चांगल्या प्रकारे करू, जसं आम्ही मराठा प्रोटेस्टमध्ये केलं आणि जे काही छोटा मोठा लॉ अँड ऑर्डर इश्यू होता त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे जे चांगल्या प्रकारे आतापर्यंत आम्ही केलेलं आहे, मला वाटतं की राहुल सरांच्या गायडन्समध्ये पुढे सुद्धा आम्ही करणार. त्याबद्दल आम्ही जे इंटेन्शन आहे आणि आमचे जे इनिशिएटिव्ह राहणार त्या डायरेक्शन मध्येच राहणार. परत एक बार मी राहुल सरांना आणि मॅडमला सुद्धा, अनुराधा मॅडमच्या, मी मॅडम सुद्धा बाबत जस्ट 2 मिनिट बोलतो की हा जे सर्व आम्ही क्रेडिट राहुल सरांना देत आहोत, हा पूर्ण क्रेडिट मध्ये मला वाटतं की मोठा सहकार मॅडमचा पण आहे. मी मॅडमचे सरांचे घर जातो, जे एक लाईव्हली एन्व्हायरमेंट आणि एक जे फॅमिली सपोर्ट हा एक सिव्हिल सर्व्हंट साठी खूप महत्वाचा असतो. आणि मला वाटतं की मॅडमने एक लाईव्हली एन्व्हायरमेंट, एक फॅमिली सपोर्ट आणि स्वतःची मॅडमची एक प्रोफेशनल रिक्वायरमेंट आहे पण डॉक्टर म्हणून, ते सर्व बॅलन्स करून जे मला वाटतं की सर से ज्यादा मैडम को कंट्रीब्यूशन देना चाहिए. उसके लिए मैडम को भी, नांदेडकर के लिए जो मैडम ने इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्युशन किया है त्यासाठी मॅडमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि इथेच मी थांबतो. थँक्यू सो मच. आपण सर्व इतके मेहनत घेऊन हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे प्रिय आणि लाडके असे नांदेडकर, तुम्हा सर्वांना नमस्कार. हा कार्यक्रम सरांसाठी तुम्ही जो आयोजित केला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम समारंभ नसून हे तुम्हा सगळ्यांचं अभिजित सरांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आहे. आम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही किंवा तुमच्याही साहजिकच आमच्याकडून काही पर्सनल अपेक्षा नाहीये, पण हे प्रेम अभिजित सरांच्या कामाबद्दल व्यक्त होत आहे तुमचं. अभिजित सर आता पुढच्या टप्प्याला जे प्रमोशन झालं सरांचं तिथेही चांगलंच काम करतील अशी मी तुम्हाला त्यांच्याकडून ग्वाही देते. आणि आता फक्त नांदेड जिल्ह्यापुरते मर्यादित होते, पण आता जे जीएसटी सेक्टरला गेले ते पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या तिजोरीमध्ये नक्की भर टाकतील, कारण आमचा पर्सनल इंटरेस्ट ऍज सच कशात नाहीये, त्यामुळे ते नक्की चांगलं काम करतील हे मला माहिती आहे. आतापर्यंत जे नांदेड, जळगाव किंवा सांगली, त्याआधी नंदुरबार ज्याही जागी पोस्टेड होते सर, त्या लागून जोही व्यक्ती आमच्या घरी येतो सर कमी आणि मीच जास्त भेटते त्यांना, कारण सर त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात. या प्रत्येक जिल्ह्यामधून आलेला प्रत्येक व्यक्ती हा सर्वसामान्य असतो, पण आमच्या घरी त्याला अगदी आमचे खूप जवळचे नातेवाईक आहे अशी ट्रीटमेंट आमच्याकडून दिली जाते, कारण ते आमच्या मनातून असतं की नाही, तुम्ही आम्हाला जितकं प्रेम केलं आहे तुम्ही ते डिझर्व करता, तुम्ही तो आदर आणि सन्मान डिझर्व करता, यासाठी असतं ते. आणि अभिजित सरांचा मी खूप मनमिळाऊ आणि सोशल आहे आणि अभिजित सर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे, त्यामुळे त्यांचा मला या गोष्टीला कधी विरोध नाही झाला की नाही, सगळे जे घरी येतील त्या सगळ्यांचा आदर सत्कार आणि सन्मान हा नक्की झाला पाहिजे, कारण त्यांनी आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं आणि तेही तेवढंच प्रेम आपल्यावर करतात. ही खरी पोच पावती आजपर्यंत त्यांच्या कामाबद्दल नेहमी ऐकत आलेली आहे. आता मला नवीन नवीन लग्न झालं तेव्हा एक प्रश्न पडायचा की सगळेजण तारीफ करतात या माणसाची, पण हा माणूस काही बोलत असतो झाल्यावर असं वाटायचं जास्त मुलांनी ऐकत असेल. घरी एक्साइटमेंट आहे, सगळं काही असतं ते सर घरी आल्यावर आज असं झालं तसं झालं सगळं काही एक मित्रमैत्रीण म्हणून सर शेअर करत असतात. आणि मला असं वाटतं ती गोष्ट कम्प्लीट करते की हे सर बोलत नाहीत, मग आवडतात कसे लोकांना है ना. आपण एखाद्याबद्दल काहीतरी व्यक्त झाल्यावर समोरच्या भावना आपल्याला कळतात, तर त्याचं एकच कारण आहे, ही इज व्हेरी प्रोफेशनल आणि त्यांचं त्यांच्या कामावर खूप प्रेम आहे आणि जे काम करायचं ते खूप प्रामाणिकपणे करतात. त्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नाहीये, कुठलाही स्वार्थ नाहीये, अजिबात नाहीये. म्हणजे घरी सुद्धा आम्ही जे बघतो, आपण जनरल डिस्कशन करत असतो घरी सुद्धा, त्यामध्ये सुद्धा त्यांचे निर्णय असे असतात की जे प्रत्येकाला विचार करून घेतलेले असतात, कुणाला एकाला प्रायोरिटी ठेवून ते कधीच निर्णय घेत नाही. त्यामुळे आणि त्यांचं जे प्रिन्सिपल लाईफ आहे की कुणाला त्रास द्यायचा नाही, कुणाचा त्रास सहन करायचा नाही
आणि कुणी आपल्याला त्रास देईल असं वागायचं नाही, हे त्यांचं एक बेसिक नेचर आहे. त्यामुळे मला वाटतं ही सगळी जी सक्सेसची सीडी काय म्हणतो आपण त्याला, यशोगाथा सरांची आहे, ही पुढेही वाढत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना आपल्यासारख्या नांदेडकरांकडून आणि पुढे जिथेही जातील भविष्यात त्या सगळ्यांकडून प्रेम मिळत राहो आणि त्यांच्या हातून नेहमी सत्कार्य घडत राहो अशी शक्ती, बुद्धी आणि प्रेम ईश्वर त्यांना देत राहो. आणि तुम्हा सगळ्या नांदेडकरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. सर जितके नांदेडशी कनेक्टेड आहेत त्यापेक्षा जास्त मी नांदेडशी कनेक्टेड आहे, कारण आपलं स्वतःचे हॉस्पिटल किंवा पुणे कॉलेजला अटॅच आहे. तर माझी सुद्धा हीच इच्छा असते की सामान्य जनतेला होईल तितका फायदा, होईल तितकी आमची सेवा त्यांना देता यावी, त्यासाठी माझे प्रयत्न असतात. आणि यासाठी मला सरांचा, आई बाबांचा हा कायम सपोर्ट असतो. धन्यवाद. ज्याने शून्यातून करुणी पराक्रम अनन्य साधारण असे आपले सर्वांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी, पुण्यश्लोक महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आदरणीय सन्माननीय मंच, कारण मी वयानं जरी मोठा असलो तरी हे मंडळी गुणानं श्रेष्ठ आहे, त्यामुळे आदरणीयच आहे. आणि आपल्या शेतकरी चळवळीतले जे संपूर्ण जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मंडळी आणि सुजन हो, आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे अत्यंत असं घरगुती एक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपण आज जे बोललात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हितगुज केल्याप्रमाणे बोलला, तसे भाषण वगैरे असे कोणाचे वाटले नाहीये. अतिशय चांगला हा सर्वांग सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. आता अभिजित राऊत साहेबांबद्दल सांगायचं तर आता मी शिकत असताना आमचे वडील तलाठी होते बघा, महसूलशी आमचा संपर्क आहे. आता ते नेहमी साक्षी पदाधिकारी सुद्धा होते जरूर पटवारी धुंदाचे. आमच्याकडे नेहमी पदाधिकारी नागपूर उजवणे साहेब वगैरे दान येणं नेहमी त्यांचं होत असत होतं. त्याच्यामुळं आम्हाला त्या चळवळीशी चांगला संबंध आला. तर ते जे मला म्हणत की नवीन IAS अधिकारी आले आपल्या मुर्तिजापूरला, नवीन सुरुवातीचे पहिले SDO नंदलाल साहेब आले होते. तर ते नेहमी नंदलाल साहेबांचं गुणगान करत आमच्या भोवती समोर, जसं आहे तसे आहे, ते असतात तसं नसतात, त्यांना कोणती गोष्ट चटकन समजते, काही लक्षात नाही आलं तर ते आम्हाला बोलावतात, कधी कमीपणा वाटू देत नाही आणि विचारतात. आणि नंतर ते आपल्या इथं युनिव्हर्सिटी आहे, तर या अशा ठिकाणी काम करायला मिळणं हे स्वतःमध्येच एक खूप मोठी ऍक्च्युली सन्मानाची बाब असते. आणि ती जे लिस्ट आहे स्वाधीन क्षेत्र सरांपासून श्रीकर परदेशी सरांपर्यंत सगळी नावं आहेत, त्यांच्या खाली आपलं नाव आहे, हे सुद्धा एक अधिकारी म्हणून खूप मला वाटतं मानाची गोष्ट असते. तो एक बहुमान इथं निश्चितपणे मिळालेला आहे. आणि ज्यावेळेस जॉईन होतो तेव्हाच माहित असते की एक्सपायरी डेट कुठल्या ऑफिसर सोबत घेऊन झालेला असतो की आपली बदली होणार आहे. आणि साधारणतः एक निवडणुका झाल्यावरती, विधानसभेची निवडणूक झाल्यावरती, कारण आता काय की बरेचसे अधिकारी वेटिंग मध्ये ज्यांना कलेक्टरशिप अजून मिळाली नाही, आणि ते पण थोडंसं असतं
त्यांच्या बाबतीतलं जे समन्वय